एक देश एक निवडणूक लागू झाली तर सगळ्या निवडणुका एकाच दिवशी होतील. काँग्रेसचं या एक देश एक निवडणुकीवर नेमकं काय म्हणणं आहे? भारताच्या बाहेर कुठला देश आहे का जो एक देश एक निवडणूक या तत्वावर चालतो? भारतामध्ये याआधी कधी एकत्रित निवडणुका झाल्या होत्या का? पहिल्यांदाच नरेंद्र मोदी असा प्रयत्न करत आहेत. या सर्व प्रश्नांवर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, महारथीमध्ये मी पवन शिंदे तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपण एक देश एक निवडणूक हा जो मुद्दा समोर आला आहे त्या विषयावर चर्चा करूया. चर्चा सुरू करण्या अगोदर आपण ही गोष्ट समजून घेऊया की वन नेशन वन इलेक्शन म्हणजे नेमकं काय आहे. वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एकाच दिवशी सगळ्या निवडणुका होतील का? तर असा त्याचा अर्थ होत नाही. त्याचा अर्थ असा होतो की एका कालावधीमध्ये निवडणुका होतील. त्यामध्ये जर आपण आणखी समजून घ्यायला गेलो तर वन नेशन वन इलेक्शन मध्ये 2-3 गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पहिलं म्हणजे केंद्रातल्या निवडणुका, राज्यातल्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुका, जसं की महानगरपालिका, नगरपालिकेच्या, ग्रामपंचायतीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका. आता आपण हे पाहू की वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच एक देश एक निवडणूक या गोष्टी भारताच्या बाहेर कुठं होत आहेत का? अशी काही उदाहरणं आपल्या समोर आहेत का? तर आपल्या समोर स्वीडन आणि साऊथ आफ्रिका या देशाची उदाहरणं येतात. त्या देशांमध्ये एकत्रित निवडणुका घेतल्या जातात. आपण याबद्दल नंतर सविस्तर बोलूयात आणि त्याची भारतासोबत तुलना करून पाहूयात. आधी आपण समजून घेऊ की नेमकं याची सुरुवात कुठून होते. तर भारतीय जनता पक्षाच्या 2014 पासूनच्या मॅनिफेस्टोमध्ये वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा त्यांनी वारंवार सांगितलेला आहे. आता आपण पाहू की भारताच्या इतिहासामध्ये एक देश एक निवडणूक असं कधी झालं होतं का? ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला होता त्याच्यानंतर 1951 पासून ते 1967 पर्यंत भारतामध्ये एक देश एक निवडणूक या पद्धतीनेच निवडणुका व्हायच्या. 1957 पासून ते 1967 पर्यंत बिहार, बॉम्बे म्हणजे आजचा महाराष्ट्र, मद्रास, म्हैसूर, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांच्या निवडणुका या केंद्रांच्या निवडणुका सोबतच व्हायच्या. पण त्यानंतर राष्ट्रपती राजवटीच्या अंतर्गत सरकार बरखास्त होऊ लागली आणि तिथे परत निवडणुका घ्यायचा प्रश्न तयार होऊ लागला. पहिल्यांदा 1957 मध्ये केरळमध्ये आर्टिकल 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि इथली स्टेट असेंब्ली म्हणजे तिथलं राज्य सरकार बरखास्त करण्यात आलं आणि त्याची निवडणूक 1960 मध्ये झाली. म्हणजे सुरुवातीपासूनच भारतामध्ये वन नेशन वन इलेक्शन ही सुविधा होतीच. पण त्याच्यानंतर हळूहळू जसं जसं राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटीच्या अंतर्गत सरकार बरखास्त व्हायला लागली होती. त्याच्यानंतर भारतामध्ये प्रत्येक राज्याचा जो टायमिंग आहे तो बदलत गेला. आता आपण पाहू की विरोधी पक्षांचं याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याला विरोध दर्शवलेला आहे. बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी याबद्दल वेगळी भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. रिजनल पार्टी सुद्धा याबद्दल वेगळी भूमिका घेताना आपल्याला इथं दिसतात. राज ठाकरेंनी इथं हा मुद्दा उपस्थित केला की राज्याची स्वायत्तता आणि अधिकार यामधून अबाधित राहणार आहेत का? आता आपण पाहू या मुद्द्याची नेमकं सुरुवात कुठून झाली. मागच्या वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली होती. त्या कमिटीमध्ये अमित शहा, गुलाम नबी आझाद, फायनान्स कमिशनचे जुने अध्यक्ष NK सिंग असे काही मेंबर्स त्यात होते. त्या कमिटीने रिसर्च केली, माहिती घेतली आणि राजकीय पक्षांच्या काही प्रतिक्रिया घेतल्या. त्याच्या आधारावर त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक रिपोर्ट सादर केला आणि सध्या त्या रिपोर्टच्या आधारावरच भारतामध्ये एक देश एक निवडणूक असा कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. आता आपण सुरुवातीला समजून घेऊ की त्या रिपोर्ट्समध्ये नेमकं काय मुद्दे उपस्थित केले होते आणि त्या कमिटीने कशा प्रकारे काम केलं होतं. त्या कमिटीने 62 राजकीय पक्षांना संपर्क केला होता. त्यामधल्या 15 पक्षांनी या मुद्द्यावर त्यांना काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यापैकी 47 पक्षांनी त्यांना प्रतिक्रिया दिल्या. त्या 47 मधल्या 32 पक्षांनी त्यांना त्याच्याबद्दल सहमती दर्शवली आणि 15 पक्षांनी या मुद्द्यावर नकारात्मक भूमिका घेतलेली आपल्याला दिसली. त्या कमिटीने काही रिकमेंडेशन्स दिले. ते म्हणजे कशा प्रकारे भारतामध्ये एक देश एक निवडणूक हे आपण इम्प्लिमेंट करू शकतो. ते म्हणतात हा कायदा आपण सुरुवातीला 2 स्टेप्स मध्ये इम्प्लिमेंट करून पाहू. म्हणजे लोकसभा आणि राज्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्या आपण एकत्र घेऊ आणि दुसऱ्या स्टेप्स मध्ये आपण म्युनिसिपॅलिटी आणि पंचायती यांना या निवडणुकीमध्ये ऍड करू. त्यांचे दुसरे रिकमेंडेशन असे आहे की सिंगल इलेक्ट्रोल तयार करावा लागेल. म्हणजे एक संयुक्त मतदार यादी आपल्याला करावी लागेल
आता सध्या प्रत्येकाची मतदार यादी ही वेगळी वेगळी असते. लोकसभेची, पंचायतीची, महानगरपालिकेची मतदार यादी ही वेगळी वेगळी असते. त्यासाठी एक संयुक्त मतदार यादी तयार करावी लागेल. आणि तिसरी स्टेप्स ते असं सांगतात की जर हंग असेंब्ली झाली, म्हणजे जर कुठल्या राज्यातलं सरकार बरखास्त झालं, तर त्याच्यानंतर तिथे जी होणारी निवडणूक आहे ती निवडणूक पुढील 5 वर्षासाठी न होता त्या राहिलेल्या कालावधीसाठी तिथे व्हावी. म्हणजे जर 2 वर्षानंतर एखाद्या राज्यातलं सरकार बरखास्त झालं असेल, तर त्या राज्यात पुढची निवडणूक जी होणार आहे तिचा कालावधी हा पूर्ण 5 वर्षाचा नसून तो उरलेल्या फक्त 3च वर्षाचा असेल. असे काही त्यांचे रिकमेंडेशन्स त्यामध्ये आहेत. आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी सरकारला काही घटनादुरुस्त्या कराव्या लागतील. त्यामध्ये एकूण 18 घटनादुरुस्त्या करणं गरजेचं आहे, असं त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. काही घटनादुरुस्त्या सिंपल मेजॉरिटीच्या असतील, तर काही ह्या स्पेशल मेजॉरिटीच्या असतील. स्पेशल मेजॉरिटीच्या घटनादुरुस्तीमध्ये त्यांना 15 राज्यांच्या वर राज्यांची परवानगी घेणं सुद्धा आवश्यक आहे. आता आपण वन नेशन वन इलेक्शनच्या काही सकारात्मक आणि नकारात्मक बाजू पाहू. पहिले म्हणजे त्याच्या आपण सकारात्मक बाजू पाहूया. भारतामध्ये एका वर्षाला कमीत कमी 15 ते 20 इलेक्शन होत असतात. त्यामध्ये राज्यातली निवडणूक असेल, केंद्रातली निवडणूक असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुका असतील, हा आकडा 15 ते 20च्या वर पण जातो. तर वारंवार होणाऱ्या या निवडणुकांमुळे त्यामध्ये होणारा खर्चही आपल्याला इथे वाढलेला दिसतो. सेंटर फॉर मीडिया स्टडीज यांच्या माहितीनुसार जर आपण 1951चा विचार केला, तर भारत स्वतंत्र झाल्या ज्यावेळी निवडणुका झाल्या होत्या, म्हणजे 1951च्या त्यावेळेला 10.5 करोड एवढा खर्च आला होता. त्यानंतर 2019च्या निवडणुकामध्ये तोच खर्च 50 ते 60 हजार करोड रुपये एवढा झाला होता. आणि 2024च्या लोकसभेच्या वेळी सेंटर फॉर मीडिया स्टडीज यांचाच अंदाजित आकडा असा आहे की आपला खर्च 1,35,000 करोडच्या जवळपास गेलेला आहे. त्यामुळे वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. तर तो आपल्याला एक देश एक निवडणूक याच्या मार्फत कमी करता येऊ शकतो. दुसरा मुद्दा असा आहे की जर निवडणूक घ्यायची म्हणलं तर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच आदर्श आचारसंहिता भारतामध्ये लागू होते. आणि त्यामुळे जे सरकारी कामं असतात ते कुठेतरी खोळंबले जातात आणि त्यामुळे गव्हर्नन्सवर इम्पॅक्ट पडतो आणि डेव्हलपमेंटच्या कामाला वेळ लागायला चालू होतो. विद्यार्थ्यांच्या एक्झाम्स असतील, विकास कामे असतील, या सर्व गोष्टी थांबवल्या जातात. त्यामुळे जर एक देश एक निवडणूक झाली तर एकाच वेळी आचारसंहिता लागू होईल आणि बाकी वेळेमध्ये सरकार आपलं काम करण्यासाठी मोकळं असेल. त्यानंतर आणखी एक मुद्दा म्हणजे संसाधनांचा. ज्या वेळेला निवडणुका होत असतात त्यावेळेला स्टेट मशिनरीज, राज्य सरकारचे संसाधनं, केंद्र सरकारचे संसाधनं, केंद्र सरकारच्या मशिनरीज, शिक्षक, कर्मचारी, अधिकारी ही सर्व लोक निवडणुकांच्या कामामध्ये व्यस्त असतात. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या सोयी सुविधा उपभोगण्यासाठी अडचणी निर्माण होतात आणि त्यांना तिथे आचारसंहिता संपेपर्यंत कधी कधी थांबावं लागतं. आणि ह्या होणाऱ्या निवडणुका वारंवार होत असल्यामुळे वर्षातून 2-3 वेळेला त्यांना या गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यानंतर आणखीन एक मुद्दा येतो, तो म्हणजे वोटर्सचा, म्हणजेच मतदारांचा. भारतामध्ये जर आपण वोट पर्सेंटेज जर पाहिलं, किती टक्के मतदान होतं ह्याचा जर आपण आकडा पाहिला तर 60% जवळपास तो आकडा असतो. कारण राज्याच्या निवडणुका, केंद्राच्या निवडणुका, म्युनिसिपालिटीच्या, पंचायतीच्या निवडणुका अशा मिळून जर आपण बघितलं तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात निवडणुका होत असतात. आणि मतदार हा प्रत्येक वेळेला आपली कामं सोडून मतदानाला जायला एवढा उत्साही नसतो. त्यामुळे भारतातला जो वोट पर्सेंटेज आहे त्यांचं प्रमाणही आपल्याला इथं कमी दिसतं. जर हेच आपण एकत्रित निवडणुका केल्या आणि एकाच वेळी जर निवडणुका घेतल्या तर मतदारांना फक्त 5 वर्षांमधून एका वेळेस मतदान करण्यासाठी जाण्यास एवढी अडचण होणार नाही. आणि त्यामार्फत भारतामधला वोट पर्सेंटेज वाढण्यामध्ये सुद्धा मदत होईल आणि एक सक्षम लोकशाही करण्यामध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल. त्यानंतर आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे, तो म्हणजे ज्या वेळेला इलेक्शन होत असतं त्यावेळेला हेट स्पीच सारखे प्रकार भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. कोण कुठल्या तरी पक्षाला शिव्या देतो, कोण कुठल्या तरी व्यक्तीला शिव्या देतं, कोणी येतं आणि कुठल्या समाजाबद्दल वेगळी भूमिका घेतं, कोणीतरी कुठल्या धर्माबद्दल एखादी वेगळी भूमिका घेतं. हा जो इलेक्शनचा पूर्ण काळ असतो त्या काळामध्ये धार्मिक मुद्द्यांवर किंवा जातीय मुद्द्यांवर एक ध्रुवीकरण आपल्याला पाहायला मिळतं आणि समाजामध्ये या गोष्टी कुठेतरी परिणाम करताना आपल्याला दिसतात. जर एक देश एक निवडणूकच झाली तर हे जे परिणाम करणारे घटक आहेत ते 5 वर्षातून फक्त एकदा होतील. आणि राजकारणामुळे जी सामाजिक ढवळाढवळ होत आहे ती सामाजिक ढवळाढवळ, सामाजिक सलोखा बिघडवते, ती 5 वर्षातून फक्त एकदाच होईल. पण या मुद्द्याच्या विरोधात सुद्धा बरेचसे
महत्वाचे मुद्दे आहेत, महत्वाचे युक्तिवाद आहेत जे विरोधी पक्षांकडनं आणि अभ्यासकांकडनं केले जातात. आपण आता त्याबद्दल चर्चा करूया. तर सर्वात महत्वाचा एक मुद्दा म्हणजे की वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे राजकीय नेत्यांवर, सरकारवर, नागरिकांना अंकुश ठेवायला मदत होते. कारण त्यांना वारंवार निवडणुकीचा समोर जायचं असतं आणि त्यामार्फत ते लोकउपयोगी निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतात. पण जर त्यांना कळालं की एकदाच निवडणूक होणार आहे राज्याची, केंद्राची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची, आता यानंतर पुढच्या 5 वर्षापर्यंत कुठलीच निवडणूक नाही, तर त्यांची मतदारांप्रती असलेली अकाउंटेबिलिटी जी असणार आहे ती कमी होऊ शकते. नागरिकांना याचा त्रासही भोगावा लागू शकतो. कारण एकदा निवडून आलं तर 5 वर्ष कुठलंच टेन्शन नाही, कुठल्याच निवडणुका नाही, मतदारांना कुठलंच उत्तरदायित्व नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांना एक निरंकुश अधिकार मिळू शकतो आणि त्याचं नुकसान इथं आपल्याला भारतीय लोकशाहीमध्ये पाहायला मिळू शकतं. त्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा विरोधकांकडनं पुढे केला जातोय, तो म्हणजे एक देश एक निवडणूक याच्या मार्फत जे आपलं फेडरल स्ट्रक्चर आहे, संघीय ढाचा आपण ज्याला म्हणतो, त्याच्यावर या निवडणुकांचा परिणाम होईल. कारण ज्या वेळेला राज्याच्या आणि केंद्राच्या निवडणुका एकत्र होतील त्यावेळेला केंद्रीय मुद्दे हे स्थानिक मुद्द्यांच्या वरचढ होतील आणि स्थानिक मुद्द्यावर एवढी चर्चाही होणार नाही. त्यामुळे स्थानिक प्रश्न, रिजनल मुद्दे जे राज्याच्या हिताचे आहेत, जे प्रत्येक राज्याच्या वेगळे मुद्दे असतात, या गोष्टीला महत्व राहणार नाही आणि संघ राज्याचा जो ढाचा आहे त्यालाही इथे महत्व उरणार नाही. त्यानंतर आणखी एक मुद्दा, आता निवडणुकांच्या खर्चांबद्दल बोललो, पण जर 5 वर्षातून एकाच वेळेला निवडणुका होणार असतील तर जो निवडणुकीला उभा असलेला उमेदवार आहे, त्याचा पक्ष आहे, तो एवढा मोठ्या प्रमाणात खर्च करेल, कारण त्यालाही माहिती आहे की निवडणुका पुढच्या 5 वर्षाची दिशा ठरणारी आहे, त्याचं अस्तित्व ठरणारे आहे. त्यामुळे त्या उमेदवाराकडून किंवा त्याच्या पक्षाकडून मोठ्या प्रमाणात इथं खर्च केला जाऊ शकतो. जसं एखादा विद्यार्थी वर्षाच्या शेवटी एक शेवटची एक्झाम म्हणून रात्रभर अभ्यास करतो, तसं हे उमेदवार किंवा याचे पक्ष पैशांचा मोठ्या प्रमाणात इथं वापर करू शकतात आणि त्याचाही खर्च इथं आपल्याला वाढलेला दिसू शकतो. आणखी एक मुद्दा, ज्या रिजनल पार्टीज आहेत, ज्या पार्टी स्थानिक मुद्द्यांवर तयार झालेल्या आहेत, त्यांचे मुद्दे आहेत ते राष्ट्रीय पक्षांच्या मुद्द्यांच्या मध्ये कुठेतरी दाबले जातील आणि त्यांना अस्तित्व राहणार नाही. जे भारताचं पॉवर ऑफ डिसेंट्रलायझेशन आहे, जो महत्वाचा आस्पेक्ट आहे, तो कुठेतरी आपल्याला लोप पावताना यामधून दिसू शकतो आणि रिजनल पार्टीज राष्ट्रीय पक्षासोबत कॉम्पीट करायला, स्पर्धा करायला मागे पडतील, कारण त्यांच्याकडे तेवढी संसाधने उपलब्ध नसतील. आता आपण आपल्या घटनात्मक संस्थांचं याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे ते पण पाहूयात. 1983 मध्ये निवडणूक आयोगानं एकत्रित निवडणुका परत आणल्या पाहिजे असं म्हणलं होतं. 1999 मध्ये लॉ कमिशनने सुद्धा असं सांगितलं होतं की एकत्रित निवडणुका आपण परत भारतात घेतल्या पाहिजे. 2016 मध्ये नीती आयोगानं सुद्धा याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यामुळे या संस्थांचं सुद्धा असं म्हणणं आहे की या निवडणुका एकत्र घेतल्या पाहिजेत. त्यानंतर आपण सुरुवातीला जो स्वीडन बद्दल उदाहरण बघितलं होतं त्याच्याबद्दल चर्चा करू. त्या देशामध्ये एक देश एक निवडणूक किंवा एकत्रित निवडणुका घेतल्या जातात आणि तिथं दर 4 वर्षांनी एकाच दिवशी मतदान घेतलं जातं. पण आपण त्याचं जर उदाहरण घेतोय तर आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की त्या स्वीडनची नेमकी लोकसंख्या किती आहे. स्वीडनची लोकसंख्या ही 1 करोडच्या आसपास आहे. त्याच्यापेक्षा जास्त तर आपल्या एकट्या दिल्लीची लोकसंख्या आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला एकाच दिवशी निवडणुका घेणं शक्य होत नाही. तिथे पण आपण 2-3 टप्प्यांमध्ये निवडणुका घेतो. भारताची लोकसंख्या ही जवळपास 140 कोटीच्या वर आहे. त्यामुळे तशी उदाहरणं आपल्या भारतामध्ये किती उपयुक्त होतील याचाही विचार इथं आपण केला पाहिजे. आणि ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्याबद्दल जर आपण बोललो तर हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड या 4 राज्यांच्या निवडणुका काही कालामध्ये होणार आहेत. त्या सुद्धा निवडणूक आयोगाने एकत्र घेतल्या नाहीत. हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या तारखा जाहीर केल्या आणि महाराष्ट्र आणि झारखंडच्या आणखी तारखा सुद्धा जाहीर झालेल्या नाहीत. तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्ण भारतामध्ये निवडणुका घ्यायच्या जर असतील तर मग कशा प्रकारे आपण ते इम्प्लिमेंट करणार आहोत, किती प्रमाणात त्यांना संसाधनांची गरज भासणार आहे, हा सुद्धा इथं महत्वाचा मुद्दा असेल. ह्या आपण काही त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू पाहिल्या. आता या मुद्द्यावर कॅबिनेटची मंजुरी मिळालेली आहे आणि हे बिल आता पार्लमेंटमध्ये जाईल. तिथं या मुद्द्यावर विस्तृत चर्चा होईल आणि हे बिल जर पास झालंच तर पुढे ही गोष्ट सुप्रीम कोर्टामध्ये कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे जाऊ शकते असं वाटतं. कारण एवढ्या मोठ्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुद्धा महत्वाचा राहील. त्यामुळे बिल जरी पास झालं तरी सुप्रीम कोर्टाचा फायनल निकाल महत्वाचा असेल. आणखी एक महत्वाचा मुद्दा, वन नेशन वन इलेक्शन आपल्याला भारतामध्ये घ्यायचं आहे तर राईट टू रिकॉल ही सुद्धा सुविधा
नागरिकांना दिली पाहिजे. म्हणजे जर एखादा आमदार किंवा एखादा लोकसभेचा खासदार तो जर चांगलं काम करत नसेल तर आपल्याला त्याला घरी बसवण्याची सुद्धा एक सुविधा दिली पाहिजे. युरोपच्या काही देशांमध्ये ही सुविधा नागरिकांना उपलब्ध आहे. म्हणजे एखादा लोकप्रतिनिधी 5 वर्षासाठी निवडून दिला आहे आणि तिथल्या नागरिकांना वाटलं की हा लोकप्रतिनिधी आपण दिलेल्या मुद्द्यांवर व्यवस्थित काम करत नाहीये, तर तिथली लोक राईट टू रिकॉलच्या प्रावधानाचा वापर करून लोकप्रतिनिधीला घरी सुद्धा बोलवू शकतात. म्हणजे त्याचा कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदर सुद्धा तिथल्या नागरिकांकडे अधिकार आहेत की ते त्या लोकप्रतिनिधीला बरखास्त करू शकतात. तशा प्रकारचं एखादं प्रावधान आपल्याला याच्यामध्ये ऍड करता आलं पाहिजे. म्हणजे लोकप्रतिनिधी सुद्धा अकाउंटेबिलिटी कुठेतरी व्यवस्थित राहण्यात मदत होईल. त्यामुळे जर वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच एक देश एक निवडणूक हा कायदा जर लागू करायचा असेल, त्याच्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि जे रिजनल मुद्दे आहेत किंवा राजकीय नेत्यांची अकाउंटेबिलिटीचा जो प्रश्न निर्माण होणार आहे त्याच्यावरही सरकारने विरोधी पक्षासोबत बसून चर्चा केली पाहिजे आणि त्यातून एखादा मार्ग काढला पाहिजे. तर तुम्हाला या मुद्द्यावर एकंदरीत काय वाटतं? आपण याच्या दोन्ही बाजू समजून घेतल्या, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तुम्हाला कोणते मुद्दे पटले ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि महारथी चॅनलला अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर महारथी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.